विद्यार्थी मित्रांनो, मला ठाऊक आहे तुम्ही या व्हिडिओची खूपच आतुरतेने वाट बघत होता. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या सगळ्या तुक्का स्ट्रॅटेजीज कव्हर करणार आहेत. ठीक आहे, पण अजूनही तुक्का स्ट्रॅटेजीज आहेत माझ्याकडे ज्या मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थी तुक्का कॉमेंट करेल तो व्हिडिओ मी नेक्स्ट 2 ते 3 दिवसात अवेलेबल करून देईल याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच कॉमेंट करा. प्रत्येक विद्यार्थी, जो पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघतोय, कॉमेंट करेल. ठीक आहे, आणि पीसीएमच्या विद्यार्थ्यांचे आणि पीसीबीच्या विद्यार्थ्यांचे दोघांचे ऍडमिट कार्ड आता रिलीज होऊन गेलेले. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी त्याची शिफ्ट सांगेल मला कोणत्या शिफ्टमध्ये तुम्ही आहात. ठीक आहे, थोडे डिस्कस करा. तुम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटेल कॉमेंट सेक्शन मध्ये की तुमच्या शिफ्टमध्ये किती विद्यार्थी आहेत. ठीक आहे, नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये तुमची डेट आणि तुमचे शिफ्ट नंबर मला नक्कीच कॉमेंट करा. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण तुक्का स्ट्रॅटेजी बद्दल बोलणार आहोत, पण त्याआधी जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुक्काबद्दल हवा असेल तर 3000 लाईक्स याचे कंप्लीट करून द्या. मला माहिती आहे तुम्ही करून देतात. लास्ट व्हिडिओचे सुद्धा तुम्ही करून दिलेले. ठीक आहे, या व्हिडिओचे जसे 3000 लाईक कंप्लीट होतील लगेच मी अपलोड करून देईल तो व्हिडिओ. ठीक आहे, चला तुक्का स्ट्रॅटेजी बद्दल बोलू. लास्ट व्हिडिओची जी विनर होती तिचं नाव नमिता गोडबोले, जिला 1500 रुपीचं प्राइस गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, पैसे नाही द्यायचे. फक्त एक लकी सबस्क्रायबर आम्ही प्रत्येक व्हिडिओमधनं चूज करतो, त्याला 1500 रुपीचं अमेझॉन वाउचर जातं. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. आणि यासाठी सबस्क्राईब करा ना बाळांनो. जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही एका बेस्ट कॉलेजमध्ये तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपद्वारा तुम्हाला टॉपर्स नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी मी प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, फ्री मेंटरशिप देतोय प्रत्येक विद्यार्थ्याला. नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. बोलूया सिस्टमॅटिक गेजिंग स्ट्रॅटेजी बद्दल. तुक्का स्ट्रॅटेजीज म्हणजेच काय? सिस्टमॅटिक गेजिंग स्ट्रॅटेजी. सिस्टमॅटिक म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन असतात. ठीक आहे, सायंटिफिकली प्रूव्हन म्हणजे काय रे बाळांनो? एक सर्वे होतो, सर्वेमध्ये या सगळ्या गोष्टी समजतात. ठीक आहे, सिंपलची गोष्ट, या सगळ्या गोष्टी कुठून बाहेर आल्या की एक सर्वे झाला की हा मोस्ट ऑफ ऑप्शन ये असतात, मोस्ट ऑफ ऑप्शन ये असतात. ठीक आहे, आता ही स्ट्रॅटेजी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी? हे जेवढे तुक्का स्ट्रॅटेजी सांगतोय मी, सर्व विद्यार्थ्यांसाठी, एव्हरीवन, प्रत्येक विद्यार्थी ही तुक्का स्ट्रॅटेजी अप्लाय करेल. का? कारण सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी मी जेई वाल्यांना कधीच सांगत नाही, कारण मी जेई वाल्यांना पण शिकवतो. ठीक आहे, जेई वाल्यांना कधीच मी ही स्ट्रॅटेजी अप्लाय करायला सांगत नाही, त्यांना एकही तुक्का मारायला सांगत नाही मी. ठीक आहे, पण जे सीईटी वाले असतात त्यांना मी नेहमी सांगतो की पेपरचा एक पण प्रश्न सोडून नाही यायचा आहे. कारण निगेटिव्ह मार्किंग नाही ना, तर काही ना काही मार्क करून या, मे बी राईट येऊन जाईल, है ना. तर या गोष्टीची तुम्हाला थोडीशी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करून येईल, पण त्याआधी एक वॉर्निंग देऊ इच्छितो मी. ठीक आहे, यू विल बी युझिंग ऑल दिस टेक्निक ओनली वेन यू अटेम्प्टेड युअर पेपर 4 to 5 टाइम्स. ठीक आहे, जेव्हा तुमचा पेपर पहिल्यांदा अटेम्प्ट झाला, ठीक आहे, पूर्ण पेपर अटेम्प्ट केला, त्यानंतर तुम्हाला समजलं की काही क्वेश्चन मी अजून करू शकतो, दुसऱ्यांदा पूर्ण पेपर अटेम्प्ट करा, तिसऱ्यांदा पूर्ण पेपर अटेम्प्ट करा. 2, 3, 4 टाइम पेपर अटेम्प्ट झाल्यानंतर तुम्हाला आता वाटतंय की मी पेपर सोडून येणार आहे, तर सोडून येण्यापेक्षा, काही ना काही मार्क करून येण्यापेक्षा, या ज्या टेक्निक सांगतोय त्या टेक्निक लावून तुम्ही मार्क करून या. हेच माझं हे व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य आहे. ठीक आहे, जर तुम्ही टेस्ट ओपन, तुमचा पेपर ओपन करताच तुम्ही सगळे तुक्का मारायला लागले तर तुमचे 0 मार्क्स येतील. या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची. ठीक आहे, चला. आणि आजच्या पेपरमध्ये, आज जो बायोचा पेपरचा पीसीबीचा पेपर झाला, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे न्यूटनच्या मॉक टेस्ट मधूनच आलेले होते. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न, हा व्हॅल्यू चेंज होत्या पण क्वेश्चन टाइप्स मॅक्झिमम सेम होते. तर म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही मॉक टेस्ट मध्ये एनरोल केले नसेल तर नक्कीच करा. ठीक आहे, मला माहिती आहे क्रॅश कोर्स आता तुमच्याकडनं पूर्ण कव्हर अप होणं सोपं नाहीये. ठीक आहे, पण जर तुम्ही क्रॅश कोर्स मधले इम्पॉर्टंट चॅप्टर पण करून गेले तरी चालेल, किंवा जर तुम्ही क्रॅश कोर्स नाही केला पण मॉक टेस्ट, जो पण विद्यार्थी इथं बघत असेल हा व्हिडिओ, प्रत्येकाने मॉक टेस्ट मध्ये एनरोल करायचंय. ठीक आहे, महाराष्ट्राची नंबर 1 टीम आहे बाळांनो. ठीक आहे, खूप मेहनतीने आम्ही मॉक टेस्ट डिझाईन केले, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न म्हणूनच येत आहे तिथून. ठीक आहे, नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. वॉर्निंग, दुसरी वॉर्निंग मी देऊ इच्छितो, यूज दिस टेक्निक ओनली व्हेन लास्ट फ्यू मिनिट्स लेफ्ट. तुमचा 3 तासाचा पेपर आहे, 150 मिनिटं झाले, खूप कमी मिनिटं उरले तुमच्याकडे, 2.5 तास होऊन गेला तुमच्या. ठीक आहे, 2.5 तास झाल्यानंतर 30 मिनिटं उरले, तर तुम्हाला आता समजतंय की माझ्या तर काहीच होत नाही, मला उत्तर कोणतंच सॉल्व्ह करता येत नाही. ठीक आहे, तर ते स्किप करण्यापेक्षा शेवटच्या 10-15 मिनिटात सगळे ऑप्शन मार्क करून यायचे या टेक्निक्सनुसार. क्लिअर आहे गोष्ट? ठीक आहे, बघूया. 2-3 वेळा पेपर अटेम्प्ट करायचा आहे पण तुम्हाला, है ना. पहिली गेसिंग स्ट्रॅटेजी. आता पार्ट 1 ज्या विद्यार्थ्यांनी बघितलाय, नाही बघितलाय, काही हरकत नाही, सगळ्या गेसिंग स्ट्रॅटेजी मी इथं सांगितलेल्या आहे. ठीक आहे, आज आपण 12 गेसिंग स्ट्रॅटेजी कव्हर करणार आहेत. व्हिडिओ मोठा होणार आहे मला ठाऊक आहे. ठीक आहे, ऑप्शन्स आर इक्वली प्रोपोर्शनेट इन इंटायर एक्झाम. बघा, आता तुमच्या पेपरमध्ये पीसीएमची जर मी गोष्ट करू, 150 तुमचे प्रश्न असतात. ठीक आहे, फिजिक्सचे 50, केमिस्ट्रीचे 50, मॅथचे 50. ठीक आहे, फिजिक्सचा एक प्रश्न 1 मार्काला असतो म्हणून हे 50 मार्क झाले, हे 50 मार्क झाले, हे 2 मार्काला असतो म्हणून हे 100 मार्क झाले. असे तुमचे 200 मार्काचा पेपर असतो. ही बेसिक गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे. आता 150 जे प्रश्न असतात तुमचे,
150 प्रश्नांचे ऑप्शन 150 डिवायडेड बाय तुम्हाला किती करायचंय 4, तर तुमचा आन्सर काय येतं 37.5. म्हणजे प्रत्येक ऑप्शन 37 वेळा येईल याची तुम्हाला एक प्रोबॅबिलिटी भेटते. ठीक आहे, कारण सगळे ऑप्शन इक्वली प्रपोर्शनेट असतात असं आपल्याला मानून चालायचंय. तर जर तुम्ही पूर्ण पेपर अटेम्प्ट केला आणि तुम्हाला समजलं की माझे 20 प्रश्न राहिले आहेत आणि ए ऑप्शन खूप कमी मार्क झालेत, ए ऑप्शन फक्त माझे 20च मार्क झालेले आहेत, तर तुम्हाला सगळे जे उरलेले आहेत ते ए ऑप्शन तुम्ही मार्क करू शकतात. ही एक स्ट्रॅटेजी झाली, कारण पेपरमध्ये सगळे ऑप्शन इक्वली प्रपोर्शनेटली डिवायडेड असतात. गोष्ट क्लिअर आहे? ठीक आहे. त्यानंतर पहिली गेसिंग स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. आय होप कोणालाच काही डाऊट नसेल. दुसरी गेसिंग स्ट्रॅटेजी, नन ऑफ दिस हॅव 16% प्रोबॅबिलिटी. जर तुमचे ऑप्शन ए बी सी डी आहेत, जस्ट अ सेकंड, हा, जर तुमचे ऑप्शन ए बी सी डी आहेत आणि डी ऑप्शन तुमचं नन ऑफ दिस आहे, तर याला ऍटलीस्ट मार्क नका करू, कारण याची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी फक्त 16% असते. ऍक्च्युअली मध्ये किती झाली पाहिजे, किती असली पाहिजे 25%, 25%, 25%, 25% अशी असली पाहिजे. पण नन ऑफ दिसची खूप कमी असते, पण नन ऑफ दिसला तुम्हाला मार्क नाही करायचंय. ठीक आहे. अगेन ही गेसिंग स्ट्रॅटेजी केव्हा अप्लाय करायची, जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येत नसेल, तुम्ही स्किप करणार असणार, तेव्हा तुम्हाला अप्लाय करायची. थर्ड नंबरची गेसिंग स्ट्रॅटेजी, यूज सबस्टिट्यूशन मेथड फॉर मार्किंग. तुम्हाला काय करायचंय, जे तुमचे ऑप्शन्स असतात ना ते तुम्हाला सबस्टिट्यूट करून बघायचे. जसं की सपोज एक इक्वेशन आहे x² + 2x + 3 = 0. तुम्हाला फाइंड x बोर्ड म्हटलेले. आता असा प्रश्न येणार नाही, पण मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय. जर तुम्हाला x फाइंड करायचा आहे, ठीक आहे, तर तुमच्याकडे 4 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे 2, दुसरा ऑप्शन आहे 3, तिसरा ऑप्शन आहे 4, 5, चौथा ऑप्शन आहे तुमचा 6. तर हे काय करा, 2 ला याच्यात पुट करून बघा, 3 ला याच्यात पुट करून बघा, 4 ला याच्यात पुट करून बघा, 5 ला याच्यात पुट करून बघा. असं तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. ठीक आहे. थोडंसं याच्यात डोकं लागेल, पण थोडंसं आहे तुक्का स्ट्रॅटेजीज पण आहे ना. त्याच्यानंतर ऑल ऑफ दिस हॅव 32% प्रोबॅबिलिटी. जर तुम्हाला ऑल ऑफ दिस दिसून गेलं तर त्याला तुम्हाला राईट मार्क करून यायचंय, कारण त्याची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असणार आहे. ठीक आहे. ऍक्च्युअली मध्ये किती असली पाहिजे बाळांनो, 25%, 25%, 25%, 25%. पण ऑल ऑफ दिसची किती असते 32%. ठीक आहे. ऑल ऑफ दिस राईट होण्याची प्रोबॅबिलिटी तुमची जास्त असते. आता एक्सप्लेनेशनची काही गरज नाही तुम्हाला, सगळ्या गोष्टी मी समजून दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता इलिमिनेट एक्स्ट्रीम ऑप्शन्स. जसं की तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले 12, 26, 18, 107. आता बघा हे सगळे तुमचे आहे ना जवळपास दिसत आहे तुम्हाला, पण हे 107 खूप एक्स्ट्रीम आहे, तर त्याला आहे ना अवॉइड करायचं असतं तुम्हाला. ते जनरली राईट आन्सर नसतं. ठीक आहे. तर असं काही दिसलं तर तुम्हाला ते मार्क करायचं नाही. समजली गोष्ट? ठीक आहे. आता म्हणलं भैया आता एबीसी मध्ये कोणतं मार्क करायचं ते पण सांगा ना, ते पण सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे. जो विद्यार्थी व्यवस्थित व्हिडिओला बघेल त्याला सगळ्या गोष्टी समजतील. बी ऑप्शन हॅव 32% राईट होण्याची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. बी ऑप्शनची सगळ्यात जास्त राईट होण्याची प्रोबॅबिलिटी असते. आता सांगा रे बाळांनो, जर पहिला एक प्रश्न असा आहे ए बी सी डी, 4 ऑप्शन्स आहेत, तर डी ऑप्शन आहे ना तुमचं ऑल ऑफ दिस आहे. आता तुम्ही बी मार्क करणार का डी मार्क करणार आहे बाळांनो? आता मी तुम्हाला हे पण सांगितलंय की ऑल ऑफ दिस असलं का ते मार्क करू शकतात, आणि आता मी तुम्हाला बोलतोय की बी ची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 32% असते. तर याच्यात जी प्रायोरिटी असते तुम्हाला ऑल ऑफ दिसला जास्त द्यायची असते ऍज कम्पेअर टू बी ऑप्शनला. जर ऑल ऑफ दिस दिसलं तर ऑल ऑफ दिस मार्क करा. जर ऑल ऑफ दिस नसेल, डी ऑप्शन काही वेगळं असेल, तर तुम्हाला बी ला मार्क करायचंय, कारण बी ची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 32% आहे. क्लिअर आहे गोष्ट बाळांना, है ना? नंतरचे मार्क क्लोज ऑप्शन्स. ठीक आहे. जर बघा आता हे क्लोज ऑप्शन जसं 23, 25 हे क्लोज ऑप्शन आहे. ठीक आहे. आता बघा सपोज असं आहे, आता 79, 99 हे दूर दूर आहेत, है ना. 23 आणि 25 क्लोज दिसत आहे तुम्हाला, है ना. तर यात सीईटी सेल कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला असे क्लोजिंग ऑप्शन्स टाकतात. ठीक आहे. 23, 25चं कॅल्क्युलेशन एरर होऊ शकतं विद्यार्थ्यांचं, त्यामुळे चुकीचा विद्यार्थी मार्क करेल. या गोष्टीने सीईटी सेल उत्तरं टाकते. त्या हिशोबाने तुम्हाला गेस करायचं की ए आणि बी मध्ये तुमचं आन्सर असू शकतं, किंवा आता असं समजा तुम्हीच सांगा मला, ए बी सी डी 4 ऑप्शन्स आहेत. पहिलं आहे तुमचं 13, दुसरं आहे तुमचं 31, तिसरं आहे तुमचं 98, चौथं आहे तुमचं 107. कोणतं राईट असू शकतं रे बाळांनो? ए किंवा बी मध्ये ना, कारण इथे का सिमिलर टाकलंय ना त्यांनी, 13, 31 जवळ टाकलेत, है ना, आणि तुमच्या आय साईटला ते मॅच करताय, है ना. तसाच आपला नेक्स्ट पॉईंट आहे बघा, नेक्स्ट आहे. ठीक आहे. पण ही गोष्ट तुम्हाला समजली. अजून एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असेल. पहिलं ऑप्शन समजा तुमचं 8 आहे, दुसरं ऑप्शन समजा तुमचं 9 आहे, तिसरं ऑप्शन तुमचा 26 आहे, चौथं ऑप्शन तुमचं 72 आहे. कोणतं राईट असू शकतं रे बाळांनो? ए आणि बी मध्येच राईट असेल, कारण ते जवळपास आहेत ते, है ना. ही गोष्ट समजली, है ना. जास्त एक्सप्लेनेशनची गरज नसते. आता सी ऑप्शन हॅव 28% प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. तुमचा सी राईट होण्याची प्रोबॅबिलिटी पण खूप जास्त असते. ठीक आहे. पण आता बोलणार तुम्ही भैया बी ऑप्शन मार्क करायचं का सी? बी ची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असते 32%. सी ची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असते 28%. म्हणून कोणतं मार्क करणार? बी मार्क करणार. फॉर एक्झाम्पल मग तुम्ही सी का बोलले भैया? आता बघा
ए बी सी डी 4 ऑप्शन आहेत. चौथा ऑप्शन ऑल ऑफ दिस आहे सपोज. कोणतं मार्क करणार तुम्ही? 4 ऑप्शन मध्ये डी ऑप्शन मार्क करणार. जर चौथं ऑल ऑफ दिस नाहीये तर कोणतं मार्क करणार तुम्ही? बी ऑप्शन मार्क करणार. पण एखाद्या विद्यार्थ्याला भैया मी परफेक्ट आहे, मला एवढा प्रश्न येतोय की बी असूच शकत नाही भैया, दादा मला एवढं माहिती आहे की बी असूच शकत नाही, कारण बी युनिटच मॅच करत नाही, बी ऑप्शन नाही असणार आहे. मग तुम्हाला जर एवढी खात्री आहे ना बी नसणार आहे आणि ए सी आणि डी मध्ये कन्फ्युजन आहे तर तुम्हाला सी मार्क करायचंय. हे या पॉइंट मधनं मी सांगू इच्छितो. समजली गोष्ट है ना? त्यानंतर एक्सप्लेनेशन झालंच आहे. तुक्का नक्कीच कॉमेंट करा. अजून खूप स्ट्रॅटेजी येणार आहे बाळांनो. ठीक आहे, तुमचा पेपर सोपा करण्याचं हेच माझं काम आहे. नक्की प्रत्येक विद्यार्थी तुक्का कॉमेंट करेल. आता नंतरची स्ट्रॅटेजी बघा. आयडेंटिफाय द मॅचिंग ऑप्शन्स. हे 4 ऑप्शन बघा रे बाळांनो, हे 4 ऑप्शन बघा. 2 ऑप्शन असे आहेत ना ते तुमच्या डोळ्यांना आहे ना सारखे सारखे दिसत आहे. 1001 आणि 101. समजते तुम्हाला गोष्ट? सपोज असा एक प्रश्न आला तुम्हाला. पहिलं समजा ए ऑप्शन आहे त्याचं 32, बी ऑप्शन आहे त्याचं 23, सी ऑप्शन आहे त्याचं 76, डी ऑप्शन आहे त्याचं 92. कोणतं मार्क करणार आहे बाळांनो? कारण या दोघांमध्ये तुम्हाला मार्क करावं लागेल, कारण या आय साईटला सिमिलर वाटतंय. 23चं उलट 32. सीईटी सेल कन्फ्यूज करण्यासाठी खूप अशा गोष्टी करते. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला सावध व्हायचंय की हा आता हे बघा 1001 आणि 101 खूप सिमिलर टाईप दिसत आहे, तर या दोघांमध्ये कोणतं ना कोणतं ऑप्शन तुमचं राईट असेल रादर दॅन दिस 2. समजली गोष्ट? सोपं आहे. काही समजलं नसेल मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. ब्रेक द वर्टिकल सिक्वेन्स. बघा वर्टिकल सिक्वेन्स म्हणजे पहिल्याचा आन्सर ए, दुसऱ्याचा आन्सर ए, तिसऱ्याचा आन्सर ए, चौथ्याचा आन्सर ए कधीच असू शकत नाही. ही गोष्ट तुम्हाला दखलंदाजी घ्यायची, याच्यामध्ये तुम्हाला नोंद घ्यायची. ठीक आहे, सपोज पहिल्याचं आन्सर ए आहे, दुसऱ्याचं तुमचं बी आहे, सॉरी दुसऱ्याचं तुम्हाला माहित नाही, सपोज दुसऱ्याचं माहित नाही, तिसऱ्याचं पहिला क्वेश्चन आहे सपोज हा, त्याचा आन्सर ए, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला माहित नाही, तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला माहिती ए आहे, चौथ्या क्वेश्चनचा आन्सर दादा एच आलं, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर कधीच ए असणार नाही. बी सी डी मध्ये काही ना काही असू शकतं आणि बी सी डी मध्ये कोणतं मार्क करणार? ऑल ऑफ दिस असेल तर डी मार्क करू, ऑल ऑफ दिस नसेल तर बी मार्क करू. क्लिअर आहे गोष्ट? ठीक आहे. ब्रेक द लॅडर सिक्वेन्स. बघा सेमच आहे, लॅडर सिक्वेन्स पण तेच आहे. पहिल्याचं आन्सर ए आहे सपोज, दुसऱ्याचं बी आहे, तिसऱ्याचं तुम्हाला माहित नाही, चौथ्याचं डी आलं सपोज, तिसऱ्याचं आन्सर सी कधीच असू शकत नाही बाळांनो, ही गोष्ट तुम्हाला खात्री घ्यायची. किंवा पहिल्याचं आन्सर डी आहे, दुसऱ्याचं सी आहे, तिसऱ्याचं तुम्हाला बी आहे, तर चौथ्याचं ए कधीच असू शकत नाही. ही लॅडर कधीच फॉलो होणार नाही, हे तुम्हाला समजायचंय. क्लिअर आहे गोष्ट? ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला क्लिअर असेल. त्यानंतर ब्रेक द मिड लॅडर सिक्वेन्स. तेच मिड लॅडर पण तेच असतं बाळांनो. पहिल्याचं आन्सर ए आहे, दुसऱ्याचं बी आहे सपोज, तिसऱ्याचं माहित नाही, चौथ्याचं डी आहे, तर तिसऱ्याचं सी कधीच असू शकत नाही. ठीक आहे, आणि लॅडर सिक्वेन्स म्हणजे काय? ए ए ए ए. ठीक आहे, किंवा लॅडर सिक्वेन्स म्हणजे ए बी सी आणि चौथ्याचं डी कधीच असू शकत नाही. याला लॅडर आणि मिड लॅडर म्हणजे मधल्या कुठेही ती लॅडर बनणार नाही. सेमच गोष्ट आहे ना. चला, या तुमच्या 12 टेक्निक झाल्या. तुक्का नक्कीच कॉमेंट करा. तुक्का जर तुम्ही कॉमेंट केला, मी उद्या किंवा परवा नक्कीच नेक्स्ट 10 किंवा 12 स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी घेऊन येईल. पण प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल. मला ऍटलीस्ट या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट पाहिजे बाळांनो, आणि ऍटलीस्ट 1000 कॉमेंट्स पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी लाईक करेल आणि कॉमेंट करेल. ठीक आहे, स्मार्ट वर्क तुम्हाला करायचंय. ठीक आहे, आता आहे ना प्रत्येक चॅप्टर थरली वाचून प्रत्येक गोष्ट पॉसिबल नाही बाळांनो आता. ठीक आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अप्लाय कराव्या लागतील तुम्हाला एक बेस्ट स्कोर करण्यासाठी. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला, आजच्या पेपरमध्ये न्यूटनच्या मॉक टेस्ट मधून खूप प्रश्न सिमिलर टाईप आले बाळांनो. सिमिलर टाईप, सेम टू सेम म्हणेल का मी? सेम टू सेम नाही येणार, कारण मी थोडी सीईटीचा पेपर सेट करतो, पण सिमिलर त्याच सारखे प्रश्न खूप आले है ना. म्हणून नक्कीच प्रॅक्टिस करून जा बाळांनो. न्यूटनचे जेवढे मॉक टेस्ट आहेत ना त्यांना खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, अजूनही तुमचं एम चांगलंच वाचलं पाहिजे आणि सगळ्या टेक्निक्स तुम्ही मॉक टेस्टमध्ये अप्लाय करा. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले. सगळेच टीचरांनी खूप मेहनतीने बनवले आहे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकता. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुक्काच्या व्हिडिओमध्येच येईल मी नंतर आहे. ठीक आहे, तर जर तुम्ही लाईक आणि कॉमेंट केले तर. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.